श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या चॅनेलवर मित्र हो, आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्र हो, अनेक जण म्हणतात की स्वामींचे अनुभव हे योगायोग असतात, पण ज्यांच्या जीवनामध्ये स्वामी समर्थांची कृपा झालेली आहे त्यांना माहीत असतं की काही घटना योगायोग नसतात तर त्या कृपायोग असतात. आज आपण अशाच काही अनुभवांबद्दल जाणून घेणार आहोत. मात्र हे जे अनुभव चमत्कार शोधण्यासाठी अजिबात नाही, तर श्रद्धा, सबुरी आणि स्वामींवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, ऐका. स्वामी समर्थांचे चरित्र वाचताना एक गोष्ट वारंवार आपल्याला जाणवते. स्वामी आजही आपल्या भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देतात. त्यांची कृपा आजही तितकीच जिवंत आहे. आपल्या भक्ताने आतून आर्ततेने जर स्वामींना हाक मारली तर स्वामी असतील तिथून आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी धावतात. असा अनेक जणांचा अनुभव आहे. प्रत्येकाला सारखेच अनुभव येतील असे नाही, कारण प्रत्येकाची पात्रता वेगवेगळी आहे, प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाला सारखेच अनुभव येणार नाहीत, कारण अनुभव जे आहेत ते आपल्याला मागून मिळत नाही, तर त्यासाठी त्या व्यक्तीचे समर्पण, श्रद्धा आणि सातत्य, त्याचप्रमाणे त्याची दृढ अशी साधना, या गोष्टींची आवश्यकता असते. त्यामुळे अनुभव आपण मागितला आणि आपल्याला मिळाला असं कधीही होत नाही आणि होणारही नाही. काही लोक सांगतात की मला असा अनुभव आला की संकटातून अनपेक्षित माझी सुटका झाली. असे अनेक लोक आपल्याला सांगतात की जीवनामध्ये मोठे संकट आले असते, त्यावेळेला आपण कोणती कृती करावी हे आपल्याला कुणीतरी सांगणारं भेटतं किंवा आपल्याला आपोआप सुचतं, आणि मग आपण स्वामींची सेवा करायला जातो किंवा स्वामींचा जप करतो. आपलं मन त्यामुळं शांत होतं आणि योग्य व्यक्ती किंवा योग्य मार्ग आपल्याला सुचतो किंवा मिळतो. त्यामुळे आपलं संकट काय होतं, टळतो. कदाचित हा चमत्कार नसावा, पण स्वामींची योग्य वेळी योग्य दिशा दाखवण्याची जी शक्ती आहे ती आपल्याला अनुभवायला मिळते. असा काही भक्तांचा अनुभव आहे. आणखीन एक अनुभव आहे की मनाला मिळालेली शांतता. बघा, काही लोक अतिशय श्रीमंत आहेत, आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली आहे, पण मनाने ते कसे आहेत, अस्वस्थ. चैन आहे त्यांच्या जीवाला, मनात चलबिचल आहे, आणि त्यामुळे त्यांचं जीवन असं स्थिर नाही. पण काही कारणास्तव त्यांनी नामस्मरण सुरू केलं आणि त्यामुळे त्यांच्या मनातील भीती, अस्वस्थता किंवा नकारात्मकता हळूहळू कमी होऊ लागतात. मग ही काय झाली, हीच झाली स्वामींची कृपा. काही वेळेला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आपल्याला स्वामी देत असतात. संकट आलं, समस्या आली, अडचण आली, त्या वेळेला काय करावं, गोंधळ उडतो आपल्या मनाचा. मग अशा या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आपण कसा निर्णय घ्यावा
याचा आपल्याला प्रश्न पडतो. पण स्वामींची जर आपण सेवा करत असू तर आपल्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त झालेली असते. त्या गोंधळातूनही आपण योग्य मार्ग काढतो. अशा वेळी फक्त मग आपण स्वामींचे स्मरण करतो, स्वामींना शरण जातो, संकटातून काहीतरी मार्ग सुचावा म्हणून त्यांना विनंती करतो. म्हणजेच काय होते, आपल्यावर स्वामींची कृपा होते. मनातला गोंधळ दूर होतो आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती, क्षमता आपल्याला प्राप्त होते. ही सुद्धा झाली स्वामींचीच कृपा. म्हणजे हा झाला स्वामींचा अनुभव. स्वामी सेवेतून आपल्याला आलेले हे अनुभवच आहेत. काही काही वेळेला अशक्य वाटणारी कामेसुद्धा आपली पूर्ण होतात. अनेक भक्त असं सांगतात की आमची वर्षानुवर्षे अडकलेली कामे स्वामींच्या सेवेत आल्यामुळे आम्हाला ती पूर्ण करता आली किंवा ती आमची कामं मार्गस्थ झाली. अडचणी आल्या म्हणून त्यांनी काही स्वामींची सेवा करण्याचं सोडलेलं नाही. त्यांनी मार्ग चालूच ठेवला आणि त्यांच्या निष्ठेमुळे, त्यांच्या विश्वासामुळे, त्यांच्या श्रद्धेमुळे त्यांची जी अडलेली कामं होती, बिघडलेली कामं होती, ती काय झाली, मार्गस्थ लागली. नियमित नामस्मरण, स्वामींची सेवा आणि स्वामींवरचा अखंड विश्वास यातूनच त्यांना हा मार्ग सापडला. आणि म्हणून हा सुद्धा या स्वामी भक्तांना आलेला अनुभव हा स्वामी कृपेचाच आहे. काही काही वेळेला माणसाला अतिशय अहंकार होतो. अहंकाराने वागायला लागतात. दुसऱ्याला तुच्छ लेखणे किंवा दुसऱ्यांचा तिरस्कार करणे, द्वेष करणे, आहे ते सगळं माझ्याकडे किंवा मीच मोठा, मलाच सगळं येतो, अशा प्रकारची काही लोकांची मानसिकता झालेली असते. अहंकार त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो. स्वामींची खरी कृपा म्हणजे बाह्य चमत्कार हा नसतो. तर खरी कृपा कुठे त्यांची आपल्याला नभायला मिळते, आपल्या नम्रतेमध्ये, आपल्या संयमामध्ये, आपल्या क्षम्यामध्ये, आपल्या प्रेमामध्ये. हीच तर स्वामींची आहे कृपा. म्हणजे हा आपल्या मनावर बदल घडून येतो. ह्या अहंकार वृत्ती आपली गळून पडते. प्रेमळ बनतो आपण, दयाळू बनतो, दुसऱ्याला क्षमा करावी अशा प्रकारचं वर्तन आपल्याकडून घडतं. म्हणजे क्षमाशील होतो आपण. आणि मग हा जो बदल घडून आलेला असतो तो म्हणजेच स्वामींचा मोठा अनुभव आहे. अजून किती आपण अनुभव घेणार आहोत. काही लोक अनुभव मिळावा म्हणून साधना करतात, पण ही जी अपेक्षा लोकांची आहे ती चुकीची आहे. अनुभवासाठी साधना नसते करायची. साधना करायची असते स्वामींशी नाते जोडण्यासाठी, स्वामींच्या आपण अगदी जवळ जाण्यासाठी, स्वामींचं आणि आपलं नातं अतूट होण्यासाठी. पण असे काही लोक आपल्यात आहेत, बघतो की त्यांना फक्त काय हवं असतो, अनुभव. आपल्याला अनुभव मिळावा असं त्यांना वाटत असतं, पण अनुभव असे सहजासहजी मिळत नाहीत. आपल्याला तेवढी आपल्याजवळ पात्रता निर्माण करणं गरजेचं असतं. पण स्वामी भक्त हो, अनुभव मिळाला नाही म्हणून काही आपली श्रद्धा सोडायची नाही. आपली श्रद्धा अधिकाधिक आपण काय करायची आहे, दृढ करायला शिकायचं आहे. अधिकाधिक आपली साधना करायला शिकायचं आहे. अधिकाधिक आपण स्वामींच्या नामस्मरणात आपला वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुख असू दे, दुःख असू दे, अडीअडचणी असू दे, पण स्वामींना विसरायचं नाही. सुखात दुःखात स्वामी आपल्यासोबत असतात आणि त्यामुळे आपण त्यांना विसरूच शकत नाही, अशी आपली भावना असली पाहिजे. आणि स्वामी भक्ताने हे नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि स्वामींची सेवा केली पाहिजे.
स्वामी प्रत्येक भक्तावर योग्य वेळ आली की कृपा हे करतच असतात. आपण फक्त काय करायची? साधना करायची, प्रयत्न करायचे, स्वामींच्या अधिक जवळ जाण्याचा आपला मार्ग आपणच गाठायचा आहे. आता स्वामींच्या कृपेची काही सूक्ष्म अशी चिन्हे आपल्याला जाणवतात. मग ती कोणती चिन्ह आहेत? तर आपल्या मनामध्ये अचानक सकारात्मकता निर्माण होते. काही वेळेला आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी असणारा राग द्वेष कमी होतो. मग ती व्यक्तीसुद्धा आपला मित्र आहे किंवा आपल्या जवळची आहे असं वाटायला लागतं. संकटातही आपल्याला धैर्य मिळतं. संकटावर मात कशी करावी याच्यासाठी आपल्याला मार्ग सापडतो. काही वेळेला कुठलंही काम करत असलं तरी आपल्याला नामस्मरणाची आठवण होते किंवा नामस्मरणाची इच्छा होते, नाम घेण्याची इच्छा होते. हा सुद्धा मोठा सूक्ष्म बदलच आहे. हा सुद्धा अनुभवही आहे. सत्संग करावासा वाटतो, सेवा करावीशी वाटते, आपल्याला गुरुभक्तीची ओढ लागते. आपण एखाद्या वेळेला चुकून किंवा वेळ नसल्यामुळे एखादी साधना केली नाही किंवा नामस्मरण केलं नाही तरी आपल्याला अपराधासारखं वाटतं आणि आपण मग अगदी 5 मिनटं का होईना आपण त्या सेवेला बसतो. म्हणजेच आपल्याला गुरुभक्तीची ओढ लागते. ही स्वामींच्या कृपेची काय आहे? खरी सुरुवात आहे. आणि म्हणून मला अनुभव येत नाही किंवा मला अनुभव का येत नाही असं म्हणण्यापेक्षा आपल्या स्वभावात, आपल्या रोजच्या जीवनात कोणते बदल घडतात, आपण कसे वागतो, आपल्याकडून कोणतं वर्तन होतं याकडे आपण सूक्ष्मपणे पाहिलं तर नक्कीच आपल्याला स्वामी अनुभव देत आहेत याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की स्वामी समर्थ हे चमत्कार दाखवण्यासाठी नाही तर ते आपले जीवन घडवण्यासाठी आहे. जर तुमच्या जीवनातही स्वामींचा असा एखादा सुंदर अनुभव आला असेल तर तो नम्रतेने जपा, आठवण करा आणि तो अनुभव जपण्यासाठी प्रयत्न करा. त्या अनुभवाचा अभिमान करू नका, अहंकार करू नका की स्वामी माझ्या सेवेमुळे स्वामींनी मला अनुभव दिला. अजून तुम्ही खूप दूर आहात, आपण सर्वजणच दूर आहोत. त्यामुळं एखादा अनुभव मिळाला म्हणून काही आपण कोण मोठे घडू शकत नाही. फक्त आपली जास्तीत जास्त श्रद्धा वाढवायची आहे, सेवा वाढवायची आहे, साधना वाढवायची आहे. नक्कीच आपल्याला स्वामी आपल्या पायाशी येऊ देतील, स्थिर ठेवतील आणि त्यांच्या सेवेत आपल्याला मग्न ठेवतील असं मला वाटतं. अशा प्रकारे स्वामींचे अनुभव कसे असतात याविषयी आपण आज थोडक्यात बोललेलो आहोत. असेच माझे व्हिडिओ ऐकत राहा, पाहत राहा. पुढचा माझा व्हिडिओ येईल तोसुद्धा तुम्ही ऐकत राहा आणि सदैव मित्र हो. तुमची जी काही मला ही सेवा करायला मिळते किंवा तुम्हाला जे काही थोडंफार मला माहीत आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करते त्यासाठी तुमची मला साथ असणं, तुमचं सहकार्य असणं फार मोलाचं आहे. चला तर मग सर्वांनी एकदा म्हणूया, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहू दे. ही माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तयारीत राहा. जय जय स्वामी समर्थ.